नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्पीकर मराठी सरळ सेवा भरती 2025 या यूट्यूब चॅनलमध्ये मी जितेंद्र अमृतकर तुमचं स्वागत करतो. आजच्या या लेक्चरमध्ये आपण इंग्लिश विषयाची तयारी कशी करावी या संदर्भामध्ये एक स्पेलिंग एरर्सचा टॉपिक, ज्याच्यावर एक प्रश्न हमखास प्रत्येक परीक्षेला आलेला आहे, त्याविषयीशी आपण चर्चा करणार आहे. या सिरीजमधला हा 28 नंबरचा व्हिडिओ आहे, जे दररोज रात्री 8 वाजता आपल्या या यूट्यूब चॅनलला हे व्हिडिओ येत आहे. त्याच्यानंतर आपण लाईव्ह जाणार आहे पुढच्या 2-3 दिवसांनी. त्याला प्रत्यक्ष तुम्ही संवाद साधू शकताय मेसेजच्या माध्यमातून. आताही तुम्ही काही मेसेज टाईप करू शकताय, तर त्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं दिली जातील. आपण आगामी तलाठी भरती 2025 डोळ्यासमोर ठेवून TCS पॅटर्नने आणि तलाठी भरतीचाच अभ्यास करत असताना इतर सरळ सेवा जसे की मुद्रांक भरती असेल, TET, नगर परिषद, MIDC, DMER, इतर ज्या काही असतील, ज्या थेट सरळ सेवेतून जे पदं भरली जातात, त्याची परीक्षा TCS पॅटर्न प्रमाणे राबवली जाते. त्या पॅटर्न प्रमाणे आणि आपलं बेसिक इंग्लिश जे आहे, त्या दोघांची सांगड कशा पद्धतीने घालता येईल आणि ते प्रश्न कसे असतील, संभाव्य, तर या सगळ्या गोष्टींवर आपण वेळोवेळी चर्चा केलेली आहे, करत राहणार आहे. तर तुम्ही फक्त स्टे कनेक्टेड राहायचं आहे. आणि आपली वेळ रात्री 8 वाजेची आपण फिक्स केली इंग्लिशसाठी, तर आपण पुढे पण त्याच वेळेला भेटणार आहे. तर आजच्या या सेशनमध्ये आपण सुरुवात करूया स्पेलिंग एरर्स. ओके, चलो लेट्स स्टार्ट. तर आपण पहिला शब्द या ठिकाणी बघूया. शब्दच बघायचे शेवटी आपल्याला. तर 2 प्रकारचे प्रश्न आपण पाहणार. एक तर मिसस्पेल्ड वर्ड म्हणजे चुकीचं, करेक्टली स्पेल्ड म्हणजे बरोबर, पण ती सूचना वाचून घ्यायची. पहिल्या प्रश्नामध्ये वन वर्ड सुचवायला लावलेला आहे. तसं पाहिलं तर डायरेक्ट स्पेलिंग एररचा प्रश्न नसून कन्फ्युजिंग वर्ड आणि स्पेलिंग एरर या दोन्ही पद्धतीचा आपण कॉम्बो देण्याचा प्रयत्न केलाय बघा. सो आपल्याला विचारण्यात आलेले एक्सप्रेशनचा अर्थ होतो असतो फ्रेज, म्हणजे शब्दांचा समूह, ज्याच्याकरता आपल्याला 4 मधून एक निवडायचं आणि त्याचं स्पेलिंग करेक्ट पाहिजे. असं सगळं आपल्याला घडून आलं पाहिजे. सो नॉट फिट टू बी चुझन. चुझन म्हणजे निवडायला योग्य नसलेले, निवडायला योग्य नसलेले म्हणजे अयोग्य. अयोग्य म्हणजेच अनफिट, अनफिट, अनसुटेबल. बघा, या पद्धतीचा जो योग्य वर्ड आहे तो आपल्याला या 4 मधून कव्हर करायचा आहे. तर वर्ड वाचायचे इन इलिजिबल, लिजिबल, इनक्रेडिबल, इन इडिबल. थोडंसं असं कन्फ्यूज करणारं शब्द आपण या ठिकाणी घेतलेले. त्याचा रूट जर शोधण्याचा प्रयत्न केला तुम्ही, रूट वर्ड, तरी पण काम सोपं होईल. तर बघा, याच्यात इडिबल शब्द आहे. इडिबल खाण्याशी संबंधित आहे. इन इडिबल आहे म्हणजे खाण्याला अयोग्य, म्हणजे अनफिट. चुझन नाही येते, अनफिट टू ईट आहे, म्हणून तो शब्द आपल्याला नाही घ्यायचा. इनक्रेडिबल, क्रेडिबल म्हणजे विश्वास. क्रेडिबलचा रूट पहिले क्रेडिबल पाहून घ्या, विश्वास ठेवता येईल असे. इनक्रेडिबल आहे म्हणजे अविश्वसनीय. असं असेल तर हा पण पर्याय आपल्याला घेता येणार नाही. आता याच्यामध्ये एक लिजिबल आहे आणि एक इन इलिजिबल आहे. तर इलिजिबल नसलेले आपल्याला घ्यायचंय ना. इलिजिबल नकोय, अपात्र, योग्य नसलेले घ्यायचे. तर आपले निगेटिव्ह असलेला हा इन प्रिफिक्स वापरावा लागेल. हा पण शब्द येणार नाही म्हणून इन इलिजिबल, दॅट इज नॉट इलिजिबल, इन इलिजिबल असा एक तुम्ही उच्चार करून या शब्दाला फायनल करायचं. सो पहिल्या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता आपल्या पर्याय क्रमांक 1 ची निवड करायला लागेल. हा जसा एक प्रश्न आहे तर सरळ सरळ डायरेक्ट जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला असे पण प्रश्न येतील का याच्यामध्ये डायरेक्ट सिलेक्ट द करेक्ट स्पेलिंग असं पण सांगण्यात येईल. बस मग या ठिकाणी असं काही फ्रेज वगैरे काही, सरळ ॲबहॉरन्स शब्द वाचायचा. ॲबहॉरन्स वाचून कदाचित तुम्हाला एक सुटेबल होतं का, किंवा बरं वाटतं का, कम्फर्टेबल वाटतं का. बघा, त्या दिवशी साधारण जेव्हा परीक्षा असेल असे वेगवेगळे प्रयोग क्विकली करून पाहिजे. एक तर स्पेलिंग बघायचं नजरेने, बोलून मनातल्या मनात, आता जोरात तर काही बोलता नाही, तर मनातल्या मनात ॲबहॉरन्स, मनात कसं बोलता बघा, म्हणजे तसं बोलायचं आणि स्पेलिंग कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा. याचा जो रूट वर्ड आहे तो ॲबहॉर आहे. ॲबॉर म्हणजे घृणा, ॲबॉर म्हणजे तिरस्कार, वाईट. आणि ॲबॉरन्स त्याच्यापासून नाऊन बनवलंय. नाऊन बनवण्याचे प्रिफिक्स सफिक्स आपण याच्यापूर्वी पाहिलेले आहे बघा.
तो ANC का ENC असं दिसतंय, कारण सगळ्याच ठिकाणी तसे पर्याय घेतले. मात्र अभॉर ला जर तुम्ही स्पेलिंग जर जज करण्याचा प्रयत्न केला तर या दोन स्पेलिंग थोडा अपूर्ण एक लेटर तुम्हाला वाटतंय. ऍक्च्युली हा डबल आर झालेला असतो. आता तो काय झाला ते सांगता नाही येणार, पण अभॉरन्स अकरन्स सारखं अकर एक शब्द येतो पण डबल आर होतो बघा. आपण त्या मागच्या एका याच्यात पाहिलं आहे त्याला, तर अकरन्स. मग तो OCCU तो डबल RENC होतो. तसा तिथे ENCच आपल्याला घ्यायचा आहे, पण डबल RENC अभॉर अकर या दोघांना सारखा पॅटर्न लागू होतोय. सो अभॉरन्स च्या करेक्ट स्पेलिंग साठी आपल्याला पर्याय क्रमांक 3 कडे जायला लागेल. हे स्पेलिंग तसंच आहे, आता त्याला काही असं चॅलेंज नाही करू शकत तुम्ही की असंच का झालं म्हणून. तर ते स्पेलिंग आहे तसं. तर अकर पण एक शब्द दिला मी, त्याच्या जोडीला ENC लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तर प्रश्न दुसऱ्यासाठी आपल्याला 3 नंबरच्या पर्यायाकडे जायला लागेल. जसं अकर शब्द मी तुम्हाला सांगितलं तर अभॉर. मग अकरन्स करायचं असेल तर डबल RENC. सेम डबल RENC इथे झालेलं आहे, असं एक लक्षात ठेवा. बघा असं काही करता आलं तर अजून स्पेलिंग तुमचे आत्मविश्वासाने त्या ठिकाणी तुम्हाला बघता येतील, म्हणता येतील. नेक्स्ट पुढच्या करेक्ट स्पेलिंग कडे जायचंय. तुम्ही उत्तर टाकण्याचा प्रयत्न करा. एक तुमचा आवडीचा शब्द असू शकतो एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट विषय पण आहे तुम्हाला अभ्यासाला, पर्यावरण ज्याला म्हटलं जातं. ठीक आहे, पर्यावरण. काय उत्तर एन्व्हायरमेंट. बघा स्पेलिंग बघा, मेंट आलेला आहे, मेंट शेवटी. मेंट जिथे जिथे लक्षात घ्या, ज्याच्या ज्याच्या उच्चाराची सुरुवात मेंट अशी होईल त्याला आपल्याला MENT चा पर्याय निवडायचा आहे. हा MENT हा हा तर कट करा. चला एन इथं झेड आलेला आहे, याची गरज दिसत नाहीये कारण एन्व्हायरमेंटच्या स्पेलिंग मध्ये झेड नाही येणार. या दोन पैकी एक निवडण्याचा प्रयत्न केला. दोन तुम्ही काढून दिले तुम्हाला मदत म्हणून, है ना. अशी तुम्ही तुमची स्वतःला स्वतः मदत करायची. म्हणजे 50% कॉम्पिटिशन आपण स्वतःचीच कमी करून टाकायची. बाकीचे पोर आपलं काय माहित, पहिले माझं तर मी सोपं करेल असं पहिले एक डोक्यामध्ये विचार आणि भावना ठेवायची. सो एन्व्हायरमेंट बघा आता ENVIRONMENT आणि ENVIRE झालंय. तर हे खटकतंय बघा. म्हणजे असं असं मी म्हणतोय की असं काहीतरी खटकतंय, चुकीचं आहे. फॉन्ट इकडे तिकडे कमी जास्त होऊन गेलाय, स्पेलिंग डबल काहीतरी होऊन गेलाय का, ईच्या ऐवजी या आय आहे का, असं पाहण्याचा जर प्रयत्न केला तर एन्व्हायरमेंटचं हे पण स्पेलिंग गलत आहे. ENVIRONMENT 2 नंबरचं स्पेलिंग घ्यायला लागेल. सो क्वेश्चन नंबर 3 चं उत्तर फायनल करताना आपल्याला 2 नंबरचा पर्याय घ्यायला लागेल. ओके, चला नेक्स्ट 3 नंबरच्या पर्यायाकडे जाऊयात आता आपण. करेक्ट स्पेलिंग पुन्हा सांगितलंय मी. पुन्हा पुन्हा का हायलाईट करतोय, कारण की इनकरेक्ट पण सांगितलं जाऊ शकतं. आपण सध्या करेक्टवर त्या ठिकाणी भर देतोय. सो गायडन्स, परत एकदा फाईट, या दोन सफिक्सने होणार आहे. जो एक तर ANC ने एंड होणार आहे किंवा ENC ने. मी तुम्हाला पूर्वीच सांगितलंय की ANC चे जे जे दिसतंय लिहून काढा, ENC चे लिहून काढा, MENT चे लिहून काढा. बघा म्हणजे असं फायदा होईल विद्यार्थी मित्रांनो. कुठलाही अभ्यास हा वाया जात नाही. असं जे म्हणतात ते इथे तंतोतंत तुम्हाला लागू होईल. गायडन्स म्हणजे मार्गदर्शन. ठीक आहे, मार्गदर्शन. हा इथे इकडे पण तुम्हाला स्पेलिंग पाहायला लागतं मराठीमध्ये. हा गायडन्स बघा. पहिल्यांदा तुम्ही काय करा, रूट वर्ड घ्या. काय आहे, गाईड. मग इथे GUID नाहीये, GUID नाहीये, GUIDE आहे, GUIDE पाहिजेच असं नाही. गायडन्स करताना त्याचा ANC पण होऊ शकतो किंवा ENC पण होऊ शकतो. गायडन्स मध्ये स्पेलिंग तर खटकतंय, मला तर खटकलंय. तुम्ही बघा या ठिकाणी EN नको पाहिजे, गायडन्स मध्ये ANC असं जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला सोपं होईल आणि असाच प्रयत्न करायचा आहे. सो 4 नंबरच्या प्रश्नासाठी तुम्हाला 1 नंबरचा पर्याय फायनल करायचा आहे. ठीक आहे, असं याच्या करता करतोय की बरोबर तुमचं बरोबर येत आहे असं मी गृहीत धरतोय. तुम्ही उत्तर काही लोक नाही टाकत, काही हरकत नाही, पण कमीत कमी डोक्यात तरी तुमच्या आहे असं मी गृहीत धरतोय आणि बरोबर तुम्हाला समजतंय. अपोलोगाईज शब्द आहे, अपोलोगाईज व्हर्ब आहे, लक्षात घ्या. करेक्ट स्पेलिंग फाइंड आउट करायचं आहे. अपोलोगाईज म्हणजे माफी मागणे.
अपोलो गाईज, गाईज, गाईजला झेडी किंवा SI झेडी किंवा GI झेडी असे दोन्ही येऊ शकत आहे. अपोलो गाईज, 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 हे गॅल्स, हे गाईज, काहीतरी वेगळं झालंय बघा. हे दोन तर गेले. आता मी तर तुम्हाला सांगतोय की दोन पर्याय खडाखट खडाखट बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर काम सोपं सरळ होऊ शकत आहे. अपोलो गाईज. आता एक प्रश्न, आता बघा तुम्हाला दोन तर गेलेत आता गाईजमुळे. आता याच्या फॉन्ट कडे बघा. हा फॉन्ट एवढा तुम्हाला बरोबर वाटतो का एवढा बरोबर वाटतो? हे पहिली गोष्ट ना. हा डबल पी आणि सिंगल पी आहे. अपोलो गाईज. तर कुठेतरी पाण्यात बोलण्यात म्हणण्यात आला असेल तर काम सोपं होईल. नाही तर मग अंदाज किती लावणार ना. याला पण एक प्रकारची सीमा आहे. तर किती अंदाज तुम्ही लावणार आहे शेवटी. सो तो स्पेलिंग थोडासा लिहिण्यात पाण्यात आला म्हणून तर थोडेसे स्पेलिंग पाहण्याचा लिहिण्याचा एका वहीमध्ये प्रयत्न करा. सो अपोलो गाईज मध्ये डबल पी नसतो. आपण पर्याय बाद झाला. पर्याय क्रमांक 2 अपोलो गाईज. काही काही मुलं स्पेलिंग पण टाईप करून पाठवू शकताय आणि ज्यावेळेला तुम्ही मोबाईलमध्ये स्पेलिंग पाठवता तर ते ऑटो करेक्शन मध्ये पण करेक्ट स्पेलिंग पाठवतो बघा. तर हा एक फायदा होईल तुम्हाला. तिथं करेक्ट स्पेलिंग तुमचं पाहण्यामध्ये येईल. सो क्वेश्चन नंबर 5 साठी आपल्याला 2 नंबरच्या पर्यायाकडे फायनल करायचं. ओके, चला नेक्स्ट. ही आता इथं वाक्य दिलेलं आहे. मागे कसं होतं, डायरेक्ट सेपरेट स्पेलिंग होतं. पहिल्या याच्यात कसं होतं, एक फ्रेज होती, एक्सप्रेशन. आता कसं एक पूर्ण वाक्य आहे आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला तो शब्द फिल करायचा आहे. सो ही इज अ डॅश अँड दॅट ही ड्रॉज अ गुड सॅलरी. त्याला एक चांगली सॅलरी प्राप्त होते कारण तो ही इज अ डॅश. लेफ्टनंट पाहिजे. बरेच मुलं लेफ्टनंट म्हणजे लेफ्ट, LEFT आणि NANT. आपला कायदा नाही, लक्षात घ्या. इंग्रज लोक कसं ते लेफ्टनंटचं स्पेलिंग करतात. एक पद आहे तर त्या पद्धतीने विचार करायला लागेल. तर पाहून घ्या, लेफ्टनंटचं हे स्पेलिंग अजिबात नाही. ते मुद्दाम त्यांनी पहिले टाकलेलं आहे कारण ज्या विद्यार्थ्यांनी याचं स्पेलिंग पाहिलेलं नाही तो उच्चाराप्रमाणे लेफ्ट नंट, लेफ्ट LEFT झालं लेफ्ट आणि नंट NANT गोत्यात येऊन जाईल तो या स्पेलिंग मध्ये. कारण स्पेलिंग चुकीचं आहे. हे लिफ्टनंट आहे, हे तर त्याच्यापेक्षा बेकार चुकीचं आहे. हे गेलं. आता 2 मध्ये फाईट आहे. लेफ्टनंट. आता ज्याने स्पेलिंग नाही पाहिलंय ना हे त्याला सगळ्यात चुकीचं वाटेल नाही हेच बरोबर आहे. लेफ्टनंट LIEUTENANT असं स्पेलिंग असतं का सर? आम्हाला अजिबात वाटत नाही. डिक्शनरी काढायची, गुगलला टाकायचं आणि पाहून घ्यायचं आणि पटलं ना पटाच लागेल. मग गुगलने दाखवलं, डिक्शनरीने दाखवलं, 5 वेळा लिहून काढायचं लेफ्टनंट. आता मला तुम्ही कर्नलचं स्पेलिंग उच्चारप्रमाणे जायचं नाही. असं जर केलं के 0 त्याच्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करा. कर्नल, कर्नल, लेफ्टनंट, कर्नल हे दोन्ही मिलिटरीच्या पोस्ट आहे. तर या ठिकाणी 6 नंबरच्या प्रश्नासाठी मात्र 2 नंबरच्या उत्तराकडे जाईल. ओके, कर्नलचं स्पेलिंग मी तुमच्याकडनं अपेक्षा करतोय तेवढं करा. ठीक आहे, बघू कोणाचं स्पेलिंग बरोबर आहे. नेक्स्ट, करेक्ट स्पेलिंग आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. अर्थातच 4 स्पेलिंग दिलेले आहे. तर इटिमॉलॉजिस्ट, लॉजिस्ट, लॉजिस्ट, लॉजी जिथे येईल ना तिथे एक प्रकारचं शास्त्र असतं. म्हणजे रूट वर्ड मध्ये पाहिलं तर लॉजी. इटी लॉजिस्ट, LOGIST, 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 LOG सगळ्यात बरोबर. लॉजिस्टने काही म्हणजे चुकीचं नाही झालं. मागे अपोलो गाईज मध्ये आपण GI ने थोडस काहीतरी चाच पडत होतो, काही जातं का, पण इथे काही तसं गेलेलं नाही. इटे झालंय. इटे नको पाहिजे. इटी 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 काय वाटतं? टाका, पर्याय टाकण्याचा प्रयत्न करा. इटिमॉलॉजिस्ट, इटिमॉलॉजिस्ट, इटिमॉलॉजिस्ट म्हणजे व्युत्पत्ती शास्त्रकार. बघा, व्युत्पत्ती शास्त्रकार एखाद्या शब्दाचा, एखाद्या घटनेचा किंवा एखाद्या टर्मचा व्युत्पत्ती शास्त्रानुसार काय अर्थ होतो त्याला इटिमॉलॉजी म्हणतात. त्या शास्त्राला त्याचा अभ्यास करणाऱ्याला इटिमॉलॉजिस्ट म्हणतात. मुळात इटिमॉलॉजी मध्ये ते वाय आहे त्याच्यामुळे हे दोन्ही आयचे स्पेलिंग या ठिकाणी गलत झाले. ऑलरेडी हा बाहेर काढलाय. आपण 4 नंबरच्या पर्यायाकडे जायला लागेल. सो 7 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर इटिमॉलॉजिस्ट म्हणून 4 नंबरचं घ्यायला लागेल. ठीक आहे, बघून घ्यायचं स्पेलिंग. पुन्हा आलं तर अडचण नको पाहिजे. नेक्स्ट, कॅलेंडर. मग आपण किती वेळेला कॅलेंडर शब्द वाटतो पटकन काय झालं तरी गोल करून दिलं तर आपले डोळे फिरून जातील. अरे सगळं सगळं सारखंच दिसतंय.
तर इथे 2 यल दिसत आहे, तर हे सगळ्यात खटकणारं स्पेलिंग आहे. कॅलेंडर 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 सगळं बरोबर वाटू शकते. जर स्पेलिंग माहीत नसेल तर CALAN CALEN CALEN CALAN DER बघा किती क्लोज आहे. कॅलेंडर काय वाटतं? कॅलेंडर काल निर्णय कॅलेंडर दररोज आपण तारखेसाठी पाहतो, त्याचं स्पेलिंग सांगा मग आता. कॅलेंडर हा हा काय वाटतं? CALENDER वाटतंय का? तर चुकीचं आहे बघा, हे व्हेरी क्लोज आहे, लक्षात घ्या. हा शब्द व्हेरी इम्पॉर्टंट ठरेल, कारण हा सगळ्यात जास्त बरोबर वाटतो, हा सर्वात जास्त बरोबर वाटतो, आणि ते चुकीचं आहे कारण 2 नंबरचं स्पेलिंग बरोबर आहे. कॅलेंडर मध्ये EN आणि DAR असं साधारणपणे आपल्याला दिसतंय. कॅलेंडर बघून घ्यायचं आणि फायनल करायचं. एका बाजू लिहून घ्यायचं. ज्या स्पेलिंगने परेशान केलंय, तुम्हाला चॅलेंज केलेलं आहे, डोक्याला ताण दिलेला आहे, हैराण केलेलं आहे, लिहून काढायचं फायनल करायचं. आलं कधी पण गोल करायचा किंवा क्लिक करायचं, टिक करायचं, टिक कर. जमेल? करा मग, बिंदास करायचंय. सो क्वेश्चन नंबर 8चा आन्सर फायनल करण्याकरता 2 नंबरकडे जायला लागेल. लॅबोरेटरी करेक्ट स्पेलिंग बघायचं. पाहिल्याबरोबर कळतं आपल्याला. लॅबोरेटरी शब्द सांगायची गरज नाही. लॅब्रा लॅबोरेटरी 4 नंबरचा बरोबर आहे. बरोबर आहे. पटकन तुमच्या डोक्यातही तोच शब्द आला असेल तर आनंदाची गोष्ट, योग्य ट्रॅककडे तुम्ही चाललेले आहे. लॅबोरेटरीचा मराठी अर्थ सांगा. लॅबोरेटरी बरोबर, प्रयोगशाळा. लॅबोरेटरी प्रयोगशाळा, लॅब. आता स्टडी लॅब मध्ये पण मुलं बसतात, तर स्टडी लॅब म्हणजेच ते लॅबोरेटरी असतं. त्यांना ते लॅबोरेटरी म्हणजे पण लॅब आहे, अभ्यास करायचं केंद्र किंवा अभ्यास करायचं लायब्ररी. लॅबोरेटरी नाही म्हणतात, लायब्ररी म्हणतात त्याला. अच्छा, हा वेगळा शब्द आहे. मग स्टडी लायब्ररीला स्टडी लॅब असं म्हणतात. ओके, हा म्हणजे लायब्ररी वेगळं आहे, लॅबोरेटरी वेगळं आहे. इथं अभ्यास करायचा, प्रयोग करायचा. इथं अभ्यास करायला जायचं आणि इकडे प्रयोग करायचे नाही. ओके, लॅब इकडे पण म्हणता येईल, पण ते लॅबोरेटरी इकडे पण म्हणता येईल. विद्यार्थ्यांचा स्टडी लॅब म्हणजे रीडिंग हॉल. ओके, हे लायब्ररी बरोबर. ओके, चला नेक्स्ट. 9 नंबरच्या आन्सरसाठी पटकन तुम्ही 4 नंबरचा पर्याय निवडायचा परीक्षेला. नेक्स्ट 10 नंबरच्या प्रश्नामध्ये आताच थोड्या वेळापूर्वी पाहिलं तर आपण इलिजिबल इलिजिबल हा लिजिबल बघा. लिजिबल 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 BAL नाही चालणार. BLE पाहिजे शेवटी. झालं. IEEGE नको पाहिजे. IEEGI हे गेलंय. 3 नंबरचं स्पेलिंग इलिजिबल, अयोग्य. जे पाहिलं तेच आहे. मागे जे पाहिलं अनफिट, तो शब्द आहे. तो इलिजिबल होता, हा इलिजिबल आहे. ठीक आहे, पण दोघांचा अर्थ सारखाच आहे. सो 3 नंबरच्या उत्तराला फायनल करायचं आहे 10 नंबरच्या प्रश्नासाठी. ओके, चला पुढे. सॉवेरिन हा पण एक शब्द परेशान करतो विद्यार्थ्याला. सॉवेरिन करेक्ट स्पेलिंग फाइंड आउट करायला लावले आपल्याला. सॉवेरिन सॉवेरिन उच्चार करायचं, पण त्याच्यामध्ये जी आहे स्पेलिंग मध्ये, पण ग उच्चार नाही होता. सॉवेरिन बघा, सॉवेरिनचा जर उच्चाराप्रमाणे केलं तर पोरगा सॉवेरिन घेऊन टाकेल, पण हे स्पेलिंग गलत आहे. कारण याच्यामध्ये जी पाहिजे, आणि पोरगा ते उच्चाराप्रमाणे जर केलं सॉवेरिन सॉवेरिन, तर त्याच्यामध्ये ग तर कुठेच आढळत नाही. त्याच्यामुळे मग ते असं उच्चाराप्रमाणे नाही होणार. असं तुम्ही म्हणाल मी स्पेलिंग पाहिलं नाही, मी उच्चार करून घेतो, तर थोडस जड जाऊ शकतं. काय वाटतं बघा, सॉवेरिन सॉवेरिन म्हणजे सार्वभौम. सॉवेरिन आहे सार्वभौम देश आपला. फ्री फॉर एव्हरी सिटीजन टू अप्लाय हिज ओन आयडियोलॉजी फॉलोइंग हिज ओन रिलीजन. त्याला काही बंधन नसतं. सॉवेरिन आहे. हा सॉवेरिन. मग 2 आणि 3 पैकी निवडण्याचा प्रयत्न करा. उत्तर टाका तुम्हाला टाकायचं असेल तर. क्वेश्चन नंबर पण टाकायचं उत्तर टाकताना, आणि त्याचा आन्सर टाकायचं. 11 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय येईल आता? सॉवेरिन SOVEREIGN का SOVIRE? हे सॉवेरिन सॉवेरिन नाही वाटत आहे बरोबर. सॉवेरिन आता वाटत नाही तर ते आहेच. आता तुम्हाला काहीच वाटत नाही असं चालणार, एक तर वाटावंच लागेल. तर सॉवेरिन सार्वभौम. पर्याय क्रमांक 2 घ्यायला लागेल. तो पर्याय क्रमांक 11चं उत्तर हे 2 नंबर द्यायचंय आणि गोल करायचंय परीक्षेच्या दिवशी.
चला नेक्स्ट. ट्युशन. ट्युशन लावायची, ट्युशन क्लास. ते स्पेलिंग सांगा पहिले, मग तुमची ट्युशन घेतली जाईल. हा, ट्युशन. हे ट्युनिसॉन अजिबात बेकार स्पेलिंग आहे. ट्युशन. ट्युशन काय वाटतं? ट्युटिशन. ट्युटिशन नाही ना, ट्युशियन हे पण नाही वाटत आहे. मग आता घ्यावंच लागेल. ट्युशन. TUITION. TUITION. ट्युशन. TUITION. ट्युशन. 2 नंबरचं स्पेलिंग निवडावं लागेल. 12 नंबरसाठी 2 नंबर. ओके, ट्युशन. चला, या पद्धतीने तुम्ही उत्तर फायनल करून टाकायचं. इनॉग्रेशन दिसतंय स्पेलिंग. क्वेश्चन 13 साठी निवडायचं, करेक्ट स्पेलिंग निवडायला लावले. इनॉग्रेशन म्हणजे सुरुवातीचा समारंभ, ओपनिंग सेरेमनी ज्याला म्हणतात, ओपनिंग सेरेमनी. चला, इनॉग्रेशन. इथे डबल एन आहे का हे बघा. हा, इनॉग्रेशन. TION सगळ्या ठिकाणी बरोबर आहे. INN नको पाहिजे. INO इनो झालं. इनो इनो इनॉग्युरेशन. GUR इनॉग्युरेशन झालं, हे पण करत नाही. इनॉग्रेशन. 2 नंबरच्या स्पेलिंग कडे जा. तर बघा, 2 नंबरच्या स्पेलिंग कडे तुम्हाला जायला लागेल. 13 नंबरच्या प्रश्नासाठी योगायोगाने 2 नंबरचे पर्याय जास्त येत आहे, पण असंच परीक्षा वेळेला असं काही नाही बरं का, ते योगायोग आहे. ठीक आहे, काही प्रश्नांची उत्तर हे 2 नंबरला आलेले आहेत, काही हरकत नाही. रिसोर्सेस बघा आता. सोर्स आणि मग तोच रिसोर्स असतो का, शोधून काढायचं. रिसोर्सेस सांगा स्पेलिंग. रिसोर्सेस तुम्ही उत्तर टाकू शकता. हा, सांगा. रिसोर्सेस हा येणार नाही. रिसोर्सेस एक काहीतरी अक्षर त्याच्यामध्ये मिसिंग आहे. रिसोर्स. SOURSE रिसोर्सेस 4 नंबर कडे जाईल, 2 नंबर बरोबर नाही. रिसोर्सेस काय काय म्हणणं आहे तुमचं ते पण टाका. चला, रिसोर्सेसला 4 नंबर करून टाका. तो 14 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता आपल्याला 4 नंबरला फॉलो करावं लागेल. ठीक आहे, ओके. चला नेक्स्ट. अपोजिशन. अपोजिशन. डबल पी असतो का बघा, डबल एस असतो का, डबल टी असतो का, डबल पी असतो का, डबल ओ पी असतो का, पाहून घ्या. टाका, उत्तर टाकण्याचा प्रयत्न करा पटापट. अपोजिशन पार्टी, किंवा मग तुम्ही काही संधी असेल तर तिथं लिहून काढण्याची जर तुम्हाला परवानगी असेल तर स्पेलिंग लिहून काढा आणि मग अपोजिशन. OPPO असं वाटतंय तर डबल पी वाटतंय, तर मग हा पर्याय चुकीचा करून टाका. अपोजिशन OPPOSITION. OPPO चुकीचा वाटतंय, निवडायचा नाही. OPPOSITION बरोबर आहे. OPPOSE झालेलं आहे, अपोजिशन झालं, ते नाही चालणार. म्हणून अशा पद्धतीने तुम्ही 15 नंबरच्या प्रश्नाच्या फायनल विचार करून हे येतं ते येतं त्याचा फॉन्ट बघायचा. आता याच्यामध्ये काय ट्रिक आहे, ट्रिक तर पहिली गोष्ट स्पेलिंग आलं पाहिजे आणि येण्याकरता तुम्ही ते पूर्वी पाहिलं पाहिजे आणि ते पाहण्याकरता तुम्ही त्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि काहीच येत नाही म्हणजे पाहिलंच नाही आयुष्यामध्ये, काय करायचं. मी काय सांगणार आता तुम्हाला. तर आता एवढं तरी करा, मग त्याचा उच्चार करण्याचा प्रयत्न करा. उच्चाराने बोंबा बोंब होऊन जातात. लेफ्टनंट कर्नल सारखे स्पेलिंग धोका देऊन देतात. माशा वेळेला तर फॉन्ट पाहण्याचा प्रयत्न करा, असं काहीतरी बघा चुकीचं. पण हे पाहण्याकरता मूळ स्पेलिंगला कुठेतरी तुम्ही पाहण्यात तुमचं आलं पाहिजे, भरपूर वाचन तुमचं पाहिजे, जे तुम्ही नाही करत. परीक्षा आली का फक्त अभ्यास करता. थोडं स्पेलिंग करा. वेळ गेलेली नाहीये. दररोज कमीत कमी 15-20 मिनिटं 15-20 मिनिटं स्पेलिंग शब्द याला द्या. व्होकॅब्युलरी दररोज अर्धा तास द्या. कराल, फायदा होईल. करा, ऐकत जा जरा, काही गोष्टी चांगल्या करता सांगतोय तुम्हाला. तो प्रश्न 15चं उत्तर जे मात्र हे 3 नंबरचं तुम्ही फायनल करून या ठिकाणी ओके करायचं आहे.
नेक्स्ट, डेव्हलपमेंट. आता डेव्हलपमेंट एवढा सोपा शब्द आहे, काबरा आलेला आहे, शोधून दाखवा मग. असं नाही सोपं बिप काही, सोपं बिप काही नाहीये. तुम्हाला आलं तर ते सोपं असतं, ज्या दिवशी नाही आलं तर मग ते कठीण होऊन जातं. तुमची मानसिकता त्यावेळेला जी थोडीशी हादरलेली असते, तर त्याचा या ठिकाणी विचार केला जातो, लक्षात घ्या. सो डेव्हलपमेंट मध्ये तुम्हाला माहिती आहे, मेंट आहे, मिंट झालेलं आहे, उडून गेलं मेंट. मेंट डेव्हलपचा मूळ स्पेलिंग शब्द पाहिजे, डेव्हलप, DEVELOP, DEVELOP, डी हो झालं ते गेलं, DEVE झालं गेलं, त्याचं MINT झालं, DEVI गेलं, DEVELOPMENT जर तुम्ही 2 नंबरचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न कराल तर आता पुढचे कुठलेच 2 नंबर येत नाही. म्हणून असा नंबर घेऊन या डोक्यामध्ये 2 3 1 2 3 4 स्पेलिंग बघायला लागेल असं काहीच नसतं, लक्षात घ्या. नाही तर असे काही विचित्र विचार डोक्यात नका आणा. जे आहे त्याला तुम्हाला फायनल करायला लागेल. 4 नंबर. ओके, तर काही मुलं उत्तर देत असतात अधूनमधून, ठीक आहे. आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, चला अजून 2-3 प्रश्न आहेत. त्या स्पेलिंग आहे म्हणून थोडे जास्त घेऊन टाकले, नाही तर आपण 15 प्रश्नाचा पुढे एक अल्गोरिदम, एक 25 म्हणजे 15 प्रश्न येतील प्रत्येक व्हिडिओमध्ये, असा प्रयत्न करणार आहे. म्हणजे त्याच्यावर आपल्याला चर्चा पण करता येईल. ओके, सो चूज द करेक्ट स्पेलिंग. परत एकदा करेक्ट स्पेलिंग विचारलेले आहे. अकमोडेशन, अकमोडेशनवर विचारलं गेलं याच्यापूर्वी. ACCO, एकच एम नाहीये, ACC पाहिजे, ACCO ACCO, एकच एम नको, हे तर ई करून टाकलंय, गेलं. अकमोडेशन म्हणजे वास्तव्य, बघा, ACCOMMODATE, अकमोडेट, आणि यालाच पुढे TION केलेलं आहे, वास्तव्य, रहिवास. अकमोडेशनचे चार्जेस लागतात, म्हणजे राहायचं आम्हाला, लॉजिंग. थोडक्यामध्ये याचा अर्थ घ्यायचा आहे लॉजिंग. लॉजचं स्पेलिंग अजून कठीण असतं, लक्षात घ्या. LODGE आणि LODGI, लॉजिंग. लॉजिंग बोर्डिंग म्हणतात या पद्धतीने. ओके, तर बघा या पद्धतीने तुम्ही किती नंबरचं कराल, 3 नंबर. तो 17 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर फायनल करायचं असेल तर अकमोडेशन, 3 नंबर. ओके, चला बरोबर आहे. असे उत्तर तुम्ही टाकण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट, पुढे 18 नंबर, कमिटी. कमिटीचं स्पेलिंग जर बरं तर मार्क खाऊन जातं, लक्षात घ्या. कमिटी, कमिटी, COMI ला मुलं गोल करून देतात, COMMI याला गोल करत नाही, हे बरोबर असतं. COMI गेलं, COMI एकच टी आहे, COMI पाहिजे. सो कमिटीचं स्पेलिंग यायचं COMMITEE, हे असं स्पेलिंग आहे. खरं नाही वाटत आहे, सर्च मारायचं गुगलला, डिक्शनरीत बघायचं, असं स्पेलिंग आहे. आणि ज्याने तुम्हाला त्रास दिला स्पेलिंगने, ज्याने तुम्हाला पीडा दिली, तर असं नाही, असं वाटत, लिहून काढायचं, एक वेळेस नाही 4 वेळेस लिहून काढायचं आणि त्याला चांगला पक्का करायचा. येऊन गेला परीक्षेला तर आपलं लक येईलच, हाच शब्द सांगता येत नाही, येण्याची शक्यता आहे, म्हणून हा आपला सगळा प्रयत्न आहे. चला, कमिटी. ओके, येतंय, जमतंय. चला अजून 2-3 शब्द आहेत तेवढे बघून घेऊयात. मिसचिवस, मिसचिवस पण बऱ्याच वेळेला त्रासदायक होऊन जातं जर स्पेलिंग व्यवस्थित नाही लक्षात घेतलं तर. मिस चिवस, MISCHIEVI, बरोबर वाटतंय का? MISCENE, हे गेलं, एन नको. MISH नको. MISCHIEVI, हा तर VI आहे का फक्त, बघा. मिसचिवस किंवा मिसचिवस हे थोडं बरोबर वाटेल, पण ऍक्च्युअली ते चुकीचं आहे. मिसचिवसचं स्पेलिंग, मिसचिप मूळ शब्द आहे. मिसचिप, मिसचिप म्हणजे काय, खोडकरपणा, खोडी, मिसचिप. तर मिसचिवस, MISCHIEV व्ही पर्यंत बरोबर आहे. मग VOUS घ्यायचा, आय घ्यायचा नाहीये. 4 नंबरचा पर्याय फायनल करा. सो 19 नंबरच्या प्रश्नासाठी 4 नंबरचा पर्याय. ओके, चला नेक्स्ट. 3 शब्द शेवटचे आता. हिपोक्रसी, हिपोक्रसी 4-5 वेळेला गेलेला, याला इम्पॉर्टंट करा. इम्पॉर्टंट, हिपोक्रसी म्हणजे ढोंगीपणा.
बघा या निमित्ताने शब्दाचे अर्थ पण कळत आहे तुम्हाला आणि स्पेलिंग पण लक्षात येतं, म्हणजे दुहेरी काम होत आहे. हिपॉक्रेसी, हिपॉ, HY काही HY पाहून घ्यायचं तर HI नाही, गेले दोन स्पेलिंग. हिपॉक्रेसी, क्रसी, क्रसीने जर तुम्ही एकडे जाल तर चुकून जाईल, लक्षात घ्या. हिपॉक्रेसी, क्रिसी, हिपॉक्रेसी असं स्पेलिंग हे पण म्हणताना हिपॉक्रेसी म्हणता. क्रसी म्हणजे पोरगा एकडे जातो, पण ऍक्च्युली हिपॉक्रेसी म्हणजे स्पेलिंग आहे आणि उच्चार ए होतोय. आता काय करणार, असा काही स्पेलिंग पॅटर्न या ठिकाणी इंग्लिशचा फिक्स फायनल दिसत नाही, ही थोडी गोची होऊन जाते विद्यार्थ्याची. तो 20 नंबरच्या प्रश्नासाठी हिपॉक्रेसीसाठी 1 नंबरचं स्पेलिंग फायनल करायला लागेल. पुढे इंडिफॅटिजिबल, याच्यामध्ये बघा हा मागे पण एकदा ग्रुप बीच्या परीक्षेला विचारला गेलेला आहे, त्याच्यातला इन काढून टाकला तर बघा फॅटिग एक शब्द आहे, फॅटिग. फॅटिग ऐकलाय का बघा, थकवा. आणि इंडिफॅटिजिबल म्हणजे अथक, याचं जे करेक्ट स्पेलिंग असेल त्याचा अर्थ असेल अथक. बघा इंडिफॅटिजिबल, इंडिफॅटिजिबल सारखं झालं काय, INDEFATIGIBL सारखे झाले दोन्ही स्पेलिंग. हा प्रश्न बाद होईल. INDEINDFAFATITIGIBL, तर याला एकाला बिघडवून टाकू आपण, याला BAL करू, कारण दोन्ही स्पेलिंग चुकीचे आहेत ते, कारण हा जिबल नाहीच आहे, लक्षात घ्या. इंडिफॅटिजेबल, जेबल असं पद्धती ए पाहिजे, इंडिफॅटिजेबल. हा एबल आहे, त्याला इबल नाही एबल आहे. आता बरेच वेळेला IBLE आणि ABLE मध्ये पण विद्यार्थ्यांची गोची होते. आता इंडिफॅटिजेबल या पद्धतीचे स्पेलिंग आहे अथक, अशा अर्थाने म्हणजे तुम्हाला 21 नंबरच्या प्रश्नाला 3 नंबरला फायनल करायला लागेल. शेवटचा प्रश्न घ्या आता, याचं उत्तर तुम्ही टाकण्याचा प्रयत्न करा. सेपरेट, सेपरेटचा उच्चार सेपरेट असा केला तर तुमचं उत्तर बरोबर येईल. सेपरेट चा उच्चार जर सेपारेट केला तर सेपा असं लिहिलं जाईल, जे करेक्ट आहे. आणि सेपरेट केलं तर असं लिहिलं जाईल, जे विद्यार्थ्याला बरोबर वाटतं पण ते दुर्दैवाने चुकीचं आहे. सो SEPARAT हे करेक्ट आहे, जे वाटत नाही बरोबर, हे वाटतं जे चुकीचं आहे. हे कोणाला वाटत असेल तर मला माहित नाही, हे तर चुकीचं आहे. सो सेपरेट, SEPERAT नाही तर SEPARAT, सेपरेट असा उच्चार केला तर काम सोपं होईल. सो क्वेश्चन 2 शेवटचा प्रश्न जो घेतोय आपण त्याचं 1 नंबरचं उत्तर फायनल करायचं आहे. बघा, तर हे स्पेलिंगचे जे काही पॅटर्न आहे फिक्स असे काही नाहीये, तरी प्रयत्न करा, कुठून काही माहिती मिळते का एखाद्या स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकातून, तर नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा 100% होईल. आपण पण पुढच्या काही लेक्चरमध्ये अजून तयारी करून घेणार आहे. सो स्टे कनेक्टेड. आपली वेळ 8 वाजेची विद्यार्थी मित्रांनो, आणि पुन्हा आपण भेटूयात. याच्याकरता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे व्हिडिओज तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतील. नोटीस ते काय आहे तर त्याचं बटन दाबा त्या ठिकाणी, जेणेकरून नोटिफिकेशन्स प्राप्त होतील. आणि व्हिडिओ जर आवडत असेल, एवढी तळमळ तुम्हाला लक्षात येत असेल तर त्याला लाईक करा आणि मित्रांनाही शेअर करा, याविषयीची माहिती सांगा. आणि लवकरच आपण बॅच पण या ठिकाणी लॉन्च करणार आहेत. त्याच्याकरता अधिक माहितीसाठी तुम्ही टिकर मराठी सरळ सेवेच्या जे काही टेलिग्राम चॅनल आहे त्याला, ते मेसेज बॉक्समध्ये आहे त्याची माहिती, त्याला क्लिक करा आणि जॉईन करा. लवकरच भेटू आपण. तोपर्यंत काळजी घ्या, अभ्यास करत राहा. पुढच्या 2 सेटमध्ये आता उद्या परवाच्या आपल्याला PYQ तलाठीवरती घ्यायची आहे. सो बी व्हेरी अटेंटिव्ह अँड पंक्च्युअल असण्याचा प्रयत्न करा आणि ते व्हिडिओ अटेंड करा, प्रश्नाची उत्तरं द्या. काळजी घ्या. ओके, चलो बाय.